लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालेली आहे आणि काँग्रेसची पहिली यादी 2 दिवसांपूर्वी जाहीर झालेली आहे। अमरावती लोकसभा मतदारसंघामधनं महाविकास आघाडीकडनं जे आहे ते काँग्रेसचे विद्यमान आमदार बळवंत वानखडे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। दुसरीकडे ठाकरे गट देखील जे आहे ते अमरावतीमध्ये उमेदवारी मागतात। दिनेश बुब यांना उमेदवारी दिली पाहिजे असं ठाकरे गटाचं म्हणणं आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर आज कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडलेला। आपल्या सोबत माजी खासदार अनंतराव गुडे सर, काय सांगणार? सूर होता की शिवसेनेला ही जागा दिली पाहिजे, ठाकरे गटाला जागा दिली पाहिजे, काय करणार, काय सांगणार? नाही, आमचा शिवसेनेचा अधिकारच आहे या जागेवर, कारण परंपरागत आम्ही या जागेवरून जिंकत आलो आहे, परंपरागत जिंकत आलो आहे। मागच्या वेळेस काँग्रेस राष्ट्रवादी जर उमेदवार नव्हता तर दुसऱ्याला पाठिंबा दिला आहे, पण त्या बबलीनं जो तिथंबा केला, त्या बबलीनं जे कारस्थानं केले, त्या बबलीला जर पराभूत करायचं असेल तर शिवसेनेच्या शिलेदाराशिवाय दुसरा शिलेदार नाही आहे। आणि म्हणून माननीय पक्षप्रमुख आदरणीय उद्धव साहेबांना आम्ही हात जोडून विनंती करतो का ज्या बबलीनं मातोश्रीवर येण्याचा प्रयत्न केला त्या बबलीला जर मातीत रोळायचं असेल तर शिवसेनेच्या शिलेदाराला उमेदवारी पाहिजे, एवढा संदेश मी आपल्या माध्यमातून देतो आहे। पण उमेदवारी जाहीर झालेली आहे बळवंत वानखडेला, प्रचार कसा काँग्रेस पक्षानं आपली लिस्ट जाहीर केली, अजूनही महाविकास आघाडीची लिस्ट जाहीर व्हायची आहे। प्रत्येकाचं असं म्हणणं आहे का इलेक्ट्रोल मेरिट याची गरज आहे आणि स्वतः प्रत्येकजण आता विचार करतील का इलेक्ट्रोल मेरिट कुठं आहे। त्यामुळे आम्ही जरा श्रद्धा आणि सबुरी, साईबाबांना सांगितलं आहे, श्रद्धा आणि सबुरी आमच्या बाजूने रिझल्ट येईल। जागा जर कायम काँग्रेसकडे राहिली तर महाविकास आघाडीचे घटक पक्ष म्हणून तुम्ही काम करणार? माननीय आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे जो काही आदेश देतील त्या आदेशाचं तंतोतंत पालन अमरावती जिल्ह्यात होईल। तुम्ही उद्धव ठाकरेंना आणखी भेटणार आहे का? ज्या पद्धतीनं म्हणाले की शेवटल्या क्षणापर्यंत आम्ही उमेदवारीसाठी आग्रही राहणार आहे। हो, नक्कीच शेवटल्या क्षणापर्यंत आम्ही उमेदवारीसाठी आग्रह राहणार आहे। तर अमरावतीमध्ये जर आपण पाहिलं तर काँग्रेसच्या वतीनं जे आहे ते बळवंत वानखडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे, परंतु दुसरीकडे ठाकरे गट देखील जो आहे तो उमेदवारी मागतोय। गेल्या अनेक वर्षांपासून हा 1991 पासून शिवसेनेचा गट अमरावती राहिलेला आणि त्यामुळे या ठिकाणी शिवसैनिकाला उमेदवारी दिली पाहिजे असं जे आहे ते शिवसेनेचे ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे। कॅमेरामॅन अंकित दातोंडेसह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, अमरावती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।